Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक भागांमध्ये पावसाने आता जी पावसाची तीव्रता आहे ती कमी झालेली आहे। पण हे जरी असलं तरी आता हा जो पाऊस आहे याचा काहीच नेम नसतो। कधी काय होईल, कधी पाऊस मुसळधार बरसेल हे सांगता येत नाही। त्याच्यामुळे आता पुढच्या काही दिवसांमध्ये हा पावसाचा जोर असाच असणार आहे। हा पाऊस विश्रांती घेणार आहे की जोरदार बरसणार आहे? पुढच्या काही दिवसांमध्ये हवामानाचे काय अंदाज असणार आहेत? कुठे कशा प्रकारचे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण आजच्या दिवसाची परिस्थिती जाणून घेऊयात। जी सॅटेलाइट इमेज आहे त्या इमेजद्वारे आपण बघूयात की सध्या पावसाची स्थिती काय आहे। आपल्याला इथे पाहायला मिळतंय हा जो आहे हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि ढगाळ वातावरण आपल्याला इथे सध्या पाहायला मिळत नाहीये। कमी दाबाचा जो पट्टा आहे तो आपल्याला कुठेच सक्रिय दिसत नाहीये महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या आजूबाजूला सुद्धा। आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे तो आता आपल्याला त्याची तीव्रता कमी पाहायला मिळतेय। पावसाचा जो जोर आहे तो आता आपल्याला ओसरल्याचं चित्र अनेक भागांमध्ये पाहायला मिळतंय। इथे आपल्याला मुंबई जो कोकणाचा घाट भाग आहे तिथे तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकूणच आपण परिस्थिती पाहिली तर आपल्याला हेच दिसतंय की पाऊस आता ओसरल्याचं चित्र आहे। आता हवामान विभागाने यावरूनच काय इशारा दिलेला आहे, हवामान विभागाने काय अलर्ट जारी केलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। गेल्या 2 दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर कोकणामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय। नाशिक असेल, धरणांची पाणी पातळी जर आपण बघितली तर अनेक धरणं आहेत। सातारा असेल, त्याच्यानंतर कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर नाशिक असेल, धरणांमध्ये आपल्याला दिसतंय की पाणी साठा मोठ्या प्रमाणामध्ये 80% अधिक ही धरणं भरलेली आहेत। कारण आपण बघितलं जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्टच्या सुरुवातीला जो पाऊस पडला त्याचा परिणाम आपल्याला आता या दिवसांमध्ये कुठेतरी जाणवत आहे। पण पाऊस जर आपण बघितलं गेल्या 2 दिवसांमध्ये आपल्याला पावसाचा हा जो जोर आहे तो कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हवामान विभागाने आता पुढच्या काही दिवसांसाठी, पुढच्या 24 तासांसाठी काय अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा जर विचार केला तर तिथे अशी काही तुरळक ठिकाणं आहेत तिथे मुसळधार पाऊस पडणार आहे। मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर पुढील 24 तासांसाठी शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज देण्यात आलेला आहे। म्हणजे तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसतील, मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा अंदाज दिलेला आहे। आता यावरून आपण पाहूयात की जिल्हानिहाय कशा प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत। आजच्या दिवसाचा मॅप वाईज जर आपण विचार केला तर मॅपवरून आपल्याला काय परिस्थिती दिसते तुम्ही बघा। आजच्या दिवसाचा हा हवामानाचा अंदाज आहे आणि आजच्या दिवसात पावसाचा कुठेच धोका आपल्याला जाणवत नाहीये। रेड अलर्ट कुठेच नाहीये, ऑरेंज अलर्ट कुठेच नाहीये। आपण बघतोय विदर्भातील सगळ्या पट्ट्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। पुणे आणि साताऱ्याला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच तिथे सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये आपण बघितलं पुणे आणि साताऱ्याला पावसाने झोडपून काढलं होतं, पण आता कुठेतरी पावसाची तीव्रता या जिल्ह्यांमध्ये कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बाकी उर्वरित सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे ग्रीन अलर्ट आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे। आणि कोकण सगळ्यात सरप्राइजिंग काय असेल तर कोकणाला सुद्धा ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे इथं आपण बघितलं तर हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे। गेल्या अख्खा महिना आपण बघितला तर कोकणामध्ये येलो अलर्ट होता, ऑरेंज अलर्ट होता, इवन रेड अलर्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला। कोकणामध्ये पावसाचा जोर वाढतच होता, पण आता कुठेतरी हा जोर कमी होणार असल्याचं चित्र आहे। म्हणजेच कोकणामध्ये सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये कमी प्रमाणात पाऊस होणार आहे असं यावरून आपल्याला दिसतंय। उद्याचा अंदाज बघूयात, उद्या कशा प्रकारे पाऊस असणार आहे। 7 तारखेचा आपण अंदाज बघत आहोत। इथे सुद्धा आपण जर बघितलं तर आता कोकणामध्ये पुन्हा येलो अलर्ट इथे जारी करण्यात आलेला आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। पुणे, साताऱ्याला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच इथे सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। विदर्भाच्या सगळ्या पट्ट्याला आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्राचा अर्धा पट्टा आहे, संभाजीनगर असेल, मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे उद्याच्या दिवसामध्ये असं आपल्याला एकूण अर्धा म्हणजे परभणी, जालना हा जो संभाजीनगरचा भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असं चित्र आहे। बाकी
नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड या उर्वरित सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे तिथे हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। यानंतर पुढच्या 3 दिवसांचा आता अंदाज बघूयात आपण। इथे जर आपण बघितलं तर 8, 9 आणि 10 तारखेचा हा पुढच्या 3 दिवसांनंतरचा अंदाज आहे। इथे जर आपण बघितलं तर आपल्याला 10 तारखेला पावसाचा सगळ्यात कमी धोका पाहायला मिळतोय। 9 तारखेला आपण जर बघितलं आणि 8 तारखेला आपण जर बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला येलो अलर्ट आणि ग्रीन अलर्ट पाहायला मिळत आहे। विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर तिथे येलो अलर्ट आहे, कोकणामध्ये येलो अलर्ट आहे, इथे सुद्धा विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे। म्हणजे 8 आणि 9 तारखेचा अंदाज जर आपण एकूण बघितला तर इथे सुद्धा आपण बघतोय धोका पावसाचा कुठे नाहीये, मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी राज्यात होणार असल्याचं चित्र आहे। 10 तारखेला आपण जर बघितलं तर इथे पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच पुढच्या 2 ते 3 दिवसांचा हा जो हवामानाचा अंदाज आहे हा आपण घेण्याचा प्रयत्न केला आणि यावरून आपल्याला दिसतंय की हवामान विभागाने जे काही पुढचे अलर्ट दिलेले आहेत, जे काही इशारे दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला दिसतंय की ऑगस्ट महिन्याचा हा जो काही आजच्या दिवसानंतरचे जे काही दिवस असणार आहे तिथे पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। पावसाची तीव्रता कमी होणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। असेच हवामानाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राइब करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय, तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची सध्या काय परिस्थिती आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।